बरं. सुरू. ज्ञानदीप विचार मंच आयोजित व्याख्यानमाला पुष्प दुसरे. आज आपणास या ठिकाणी मला समजलेले समर्थ भाग 1 भोगवला ज्ञानसूर्य या विषयासाठी आपणास महेंद्र राजगुडे हे व्याख्याते लाभलेले आहेत. यांचा परिचय गेले 25 वर्ष IT क्षेत्रामध्ये सेवाव्रत असून मराठी मातीशी घट्ट नाते सांगणारे एक संवेदनशील असं मनाचे आणि अभ्यासू व्यक्तिमत्व. यांचं अनेक विषयामध्ये अनेक वेगवेगळ्या विषयांशी जोडलेली नाळ आणि चांगल्या विषयाचं ज्ञान, चांगलं वक्तृत्व, चांगलं नेतृत्व आणि अभ्यासपूर्ण व्याख्यान या ठिकाणी आपणास लाभणार आहे. तर आपण त्याचा निश्चित लाभ घ्यावा. धन्यवाद अध्यक्ष साहेब. माझं नाव महेंद्र राजगुडे. आज आपण मला समजलेले समर्थ ह्या विषयावर विचारांची आदान प्रदान करणार आहोत. समर्थ समजायला खूप जन्म लागतील ॲक्च्युली, पण निदान ह्या जन्मामध्ये आपण त्याला सुरुवात तरी समजण्याच्या प्रोसेसला सुरुवात तरी करूयात. ह्या एका उद्देशाने आपण आज हा विषय निवडलेला आहे. जय जय रघुवीर समर्थ. लिंक नाही चालत, एक सेकंद. वेळेअभावी आपण पूर्ण आरती घेऊ शकत नाही, त्याच्याबद्दल मला खेद होतो. ही आरती आपल्याला आत्ता घेण्यामागे 2 कारणं आहेत. पहिलं कारण हे आहे की कोणत्याही कामाला सुरुवात करताना गणेशाचं पूजन करावं, म्हणून आपण गणेशाचं पूजन करून घेतलं. आणि दुसरं कारण हे आहे की बऱ्याच लोकांना हे माहिती नाही, ही आरती लिहिली कुणी. ही आरती स्वामी रामदास स्वामी यांनी लिहिलेली आहे. आज आपण जर विचार केला की कोणतीही पूजा, गणेशोत्सव जरी असला, ह्या आरतीशिवाय पूजा कशी करायची आपल्याला माहितीच नाही. ही आरती पाठ करण्यासाठी कुणीही प्रयत्न केलेले नाहीयेत. शाळेमध्ये आपल्याला सर, आपले शिक्षक बऱ्याच गोष्टी करण्यासाठी रागवतात, पण ही आरती पाठ करण्यासाठी आपल्याला कुणीही रागवलेलं नसतं. आणि ज्याला अक्षर ओळख सुद्धा नसते असा माणूस सुद्धा ही आरती म्हणू शकतो. एखाद्या 2 शब्दात चुकत असतील, पण ही आरती म्हणू शकतो. जरा कल्पना करा की समर्थांनी ही आरती साधारणतः एक 1650च्या आसपास लिहिलेली आहे. 1650च्या अगोदर गणेशाची पूजा कशी होत असेल ह्या आरतीशिवाय आपण कल्पनाही करू शकत नाही. आणि म्हणून समर्थांचं स्थान आपल्या आयुष्यामध्ये खूप घट्ट रुजलेलं आहे. आणि हे स्थान हायलाइट करण्यासाठी, ते माहीत करून देण्यासाठी आपण आज ती आरती घेतलेली आहे. शंकराची आरती सुद्धा त्यांनीच लिहिलेली आहे. जेजुरीच्या जवळ एक शंकराचं मंदिर आहे आणि त्या मंदिरामध्ये एकदा असं झालं की त्या मंदिरामध्ये कोणी जातच नसायचं. समर्थ ज्यावेळेस त्या रोडने जात होते आणि तिथं थांबले, लोकांना कळलं की एक कोणीतरी गोसावी किंवा साधू महाराज तिथं थांबलेले आहेत. आणि अशी एक कल्पना होती की तिथं म्हणजे गेल्यानंतर कुणीही जगत नाही. समर्थांना कशाची भीती नसायची. आणि मग ते जाऊन तिथं थांबले. आजूबाजूच्या लोकांना जेव्हा ते समजलं थांबलेले, तेव्हा म्हटले आता उद्या सकाळी आपल्याला नक्की काहीतरी भयानक पाहायला भेटणार. पण त्यांना भयानक तर काही पाहायला भेटलं नाही. पण त्या रात्रीनी आपल्याला एक तिथं ते लवथळेश्वर मंदिर आहे शंकराचं, आणि आपल्याला तिथे एक नवीन आरती समर्थांनी आपल्याला दिली. असे हे समर्थ आपल्या आयुष्यामध्ये भरून राहिलेले आहेत.
आणि आपल्या आयुष्याची एक आणखी जी क्वालिटी आहे, जे काही आपल्या आयुष्यामध्ये आपण जे करणार आहोत, आणखी आपल्याला ज्या इच्छा आहेत, आकांक्षा करायच्या आहेत, त्या करण्यासाठी त्यांनी बरंचसं काही आपल्याला दान देऊन ठेवलेलं आहे. आपली झोळी कमी पडते. आज आपण समर्थ विचार मीमांसा म्हणजे काय, आपण हा जो व्याख्यानमालेचा एक एक असा भाग, वेगवेगळे भाग त्याच्यात येणार आहेत. त्याच्यामध्ये आपण काय काय घेणार आहोत. आपण स्वराज्य, शिवराय आणि समर्थ यांचं एकमेकांशी नातं काय आहे हे पाहणार आहोत. एक हेतुपूर्वक मी त्याचा जो सिक्वेन्स आहे हा रॅन्डम ठेवलेला आहे, त्यामुळे ते हे मला थोडं सहकार्य करा. जीवित कार्याला सुरुवात कशी झाली, कुठे झाली समर्थांच्या, म्हणजे त्यांनी पूर्ण ज्ञान घेतल्यानंतर त्यांचं जीवित कार्य म्हणजे असं की आपण जन्माला आल्यानंतर जे काम करण्यासाठी आपल्याला नियतीनं किंवा परमेश्वरांनी जन्माला घातले ते काम करायला आपण सुरुवात करतो, त्याला जीवित कार्य म्हणतात. आपल्यासारखी जी माणसं आहेत यांना जीवित कार्य असं काही नसतंच ॲक्च्युली. फॅमिलीचे फक्त आपल्या कुटुंबाची व्यवस्था पाहणं, मुलांना शिक्षण देणं हेच आपलं काम. याला म्हणजे आपल्या फॅमिलीसाठी जीवित कार्य होतं, पण समाजासाठी आपल्याला जीवित कार्य नसतं. पण जी शतकानुशतके महात्मे जन्माला येतात, त्यांचं फॅमिली लाईफ किंवा कुटुंबीय बघितलं तर कुटुंब नेहमीच त्यांचं सफर झालेलं असतं. कुटुंबासाठी ते नसतातच. अगदी शिवाजी महाराजांचं जरी एक्झाम्पल घेतलं, ज्ञानेश्वर महाराजांचं एक्झाम्पल घेतलं, तरी संत तुकारामांचं एक्झाम्पल किंवा उदाहरण जरी तुम्ही घेतलं, तरी त्यांचं जीवित कार्य समाजासाठी असतं. त्यांचा जन्मच समाजासाठी झालेला असतो किंवा त्यांनी समाजासाठी स्वतःला वाहून घेतलेलं असतं. ह्या जीवित कार्याला सुरुवात कधी झाली ते बघूयात. त्याच्यानंतर समर्थांचे विचार काय आहेत ते आपण जाणून घेणार आहोत थोडक्यामध्ये. त्यांच्या जन्माच्या वेळची परिस्थिती कशी होती. साधारणतः एखादा माणूस एखादी कृती करतो, एखादा माणूस एखादं काहीतरी वेगळं करतो, त्यावेळेस आजूबाजूची परिस्थिती ही खूप त्याला उद्युक्त करत असते एखादी गोष्ट करण्यासाठी. संत ज्ञानेश्वरांच्या बाबतीत जरी पाहिलं तर त्यांना समाजाने त्रास दिला, त्यांच्या आई वडिलांबरोबर समाजाने व्यवस्थित वागले नाहीत. ओके, ह्या परिस्थितीत कुठेतरी जाणीव होते आणि मग यांचं एक मोठेपण, महात्मपण जागे होतं आणि मग एक काही गोष्टी म्हणजे ही महापुरुष काहीतरी मोठं काम करून जातात की जे शतकानुशतक राहतं. तर समर्थांच्या वेळची जन्माची परिस्थिती कशी होती हा एक विषय. त्यांनी भारत भ्रमण केलं. दासबोध आणि मनाचे श्लोक हे त्यांनी आपल्याला दिले. हे सगळं मी जे सांगतोय आता हे आजच्या एपिसोडमध्ये किंवा आजच्या सेशनमध्ये आपण कव्हर करणार नाहीये. हा पूर्ण आपला 5 ते 6 जो भागाचा व्याख्यानमालेचे भाग पुष्प आहेत आपले, त्याच्यासाठी हा सेशन आहे. आणि नंतर समर्थांची पूजा का करावी हे सांगणारे आपण. आणि आपल्या समर्थांचे आपल्या जीवनातले योगदान, अशा बऱ्याच गोष्टी वेगवेगळ्या पद्धतीने आपण पाहणार आहोत. नंतर शिवथरगड आणि सज्जनगड हे नक्की काय आहे. तर आज आपण त्यांच्या आजचा उद्देश फक्त एवढाच आहे की समर्थ हे आपल्याला आपल्या आयुष्यामधून बाद करून चालणार नाही. त्यांनी जे आपल्यासाठी लिहून ठेवलेलं आहे किंवा ज्ञानाचं भांडार दिलेलं आहे त्याच्याविषयी थोडी माहिती करून आपल्याला त्यांचा फायदा कसा होईल हे आपल्या कुटुंबाला, आपल्या समाजाला हे आपण पाहणार आहोत. समर्थांची शिकवण ह्या विषयावर आपण थोडं बोलणार आहोत की समर्थांनी आपल्याला बरीच गोष्टी दिल्या ऍक्च्युली. तर थोडं काय दिलं याच्याविषयी जर बोलायला गेलं तर त्यांनी श्रीरामाची उपासना करायला शिकवलं. परिस्थिती त्यावेळची अशी होती की यवनांनी साधारणतः समर्थांचा जन्म पुढे येणार आहे आपल्याला. समर्थांचा जन्म ज्यावेळी झाला त्या काळामध्ये आपल्या महाराष्ट्रावर यवनांचं राज्य होतं आणि ह्या राज्यामध्ये दीनदुबळ्या लोकांना कुणीही वाली राहिला नव्हता. आणि म्हणून समर्थांनी केवळ परमेश्वराची पूजा करा आणि दुसऱ्यांचा अन्याय सहन करा हा उपदेश न देता
श्रीरामाने ज्याप्रमाणे शत्रूचा विनाश केला, असे शत्रूचे विनाश करणारे तुम्ही व्हा. हातामध्ये हात जोडून उभं राहण्यापेक्षा तुम्ही हातामध्ये धनुष्यबाण घ्या आणि तुमच्या शत्रूचा संहार करा. तुम्हाला धर्माची जर प्रतिष्ठापना करायची असेल, तुम्हाला धर्माप्रमाणे वागायचं असेल, तर तुम्ही हात जोडून राहू शकत नाही. तुम्ही बलाची उपासना केली पाहिजे. आणि म्हणून त्यांनी श्रीरामाची उपासना करण्याचा मूलमंत्र त्यावेळच्या जनतेला दिला. आणि ही एक खूप मोठी गोष्ट त्यांनी त्यावेळच्या समाजाला दिली, की त्यावेळेस गरजेची होती. समर्थांनी आणखी एक खूप चांगली गोष्ट केली. समर्थ हे ऍक्च्युली वाचन संस्कृतीचे जनक म्हणावे लागतील. प्रत्येक ठिकाणी कुठेही ते गेले तर शारदेची भक्ती करा, सरस्वतीची भक्ती करा. तुम्ही वाचा, लिहा आणि तुम्ही स्वतःला असं स्ट्रॉंग बनवा. ह्या गोष्टीसाठी त्यांनी बरेच प्रयत्न केले. आणि वाचन संस्कृती हा समर्थांनी आपल्याला दिलेले खूप मोठी देणगी आहे. त्यांचं जे पूर्ण जर लिखाण बघितलं तर ते अजूनही समुद्रासारखं आहे, की आपण त्याच्यातले 2-3 थेंब सुद्धा घेऊ शकत नाही. ही आपल्याला त्यांनी दिलेली भेट आहे. समर्थांची जर जी बरीच वचनं असतील, त्या वचनामधले एक आहे, यत्न तो देव जाणावा. म्हणजेच तुम्ही कठोर परिश्रम करा. आता ही गोष्ट, प्रत्येक गोष्ट समर्थांनी सांगितलेली आजच्या काळामध्ये यांना त्या प्रकारे लागू होते. म्हणून समर्थांची पूजा करावी. आणि प्रयत्न केल्याशिवाय कोणत्याही गोष्टीचं तुम्हाला साध्य होऊ शकत नाही. कोणतीही गोष्ट साध्य होऊ शकत नाही. त्यामुळे कठोर परिश्रम करावेत असं त्यांनी आपल्याला बऱ्याच त्यांच्या ओव्यांमधून, अभंगांमधून आणि श्लोकांमधून सांगितलंय. सामाजिक प्रबोधन. समर्थ एक असे संत होते, बऱ्याच लोकांचं आणि बऱ्याच संतांचं, बऱ्याच अभ्यासकांचं, इतिहास लेखकांचं असं म्हणणं ऍक्च्युली आहे की समर्थ रामदास स्वामी हे संत नव्हेतच. त्याची कारण अशी आहेत की संत म्हणणारा माणूस स्वतःच्या संरक्षणासाठी शस्त्र कसं ठेवू शकतो. संत म्हणणारा माणूस यवनांशी लढण्याची बात का करतो, गोष्ट का करतो, हे त्यावेळेच्या समाजाला मंजूर नव्हतं. त्यांनी सामाजिक प्रबोधन केलं. आज सुद्धा समाज प्रबोधन करणारे बरीच लोक आहेत. त्याप्रमाणे तसं त्यांनी त्या काळी समाज प्रबोधन केलेलं आहे. नुसतं समाजाला हात जोडून देवाची पूजा करा हे सांगण्याच्या ऐवजी तुम्ही बलदंड व्हा, बलाची उपासना करा, हे सांगण्याचं काम त्यांनी केलं. त्याच्याच बरोबर तुम्ही परमेश्वराची पूजा सुद्धा करा. जो कोणी परमेश्वर तुमचा असेल त्याची पूजा करा, पण ह्या गोष्टी तुम्ही टाळू नका हे त्यांनी सांगितलं. तुमच्या दासबोधामध्ये जर बघितलं तर तो विषय नाही आजचा, तरी पण 1-2 मिनिटांमध्ये आपण सांगू शकतो. दासबोधामध्ये 10-20 दशक आणि 200 समास आहे टोटली. समास म्हणजे एक विषय घेतल्यानंतर त्याचं निरूपण त्यांनी केलेलं आहे. त्याच्यामध्ये एक मूर्खांची लक्षणं, म्हणजे जगातले मूर्ख कसे ओळखावेत, अतिशय इंटरेस्टिंग आहे. ते वाचल्यानंतर आपल्यालाच कधी कधी हसायला येते. कारण जी मूर्खांची लक्षणं त्यांनी सांगितलेली आहेत, त्या बऱ्याच मूर्खांच्या लक्षणांमध्ये आपण पण बसतो आणि मग हसल्याशिवाय काय उपायच राहत नाही. तर त्यांनी ती मूर्खांची लक्षणे सुद्धा सांगितली आणि ती परफेक्ट आता सुद्धा आपल्याला लागू पडतात. समाजाचं प्रबोधन त्यांनी त्या दृष्टीनं केलेलं आहे. त्यांच्याकडे दूरदृष्टी होती. दूरदृष्टी म्हणजे भविष्यात काय होणार आहे, ही दूरदृष्टी फक्त 1-2 माणसांच्या आयुष्याचा विचार करायची नव्हती, तर पूर्ण समाजाचा विचार करण्याची होती. आणि ती दूरदृष्टी होती म्हणूनच आजही त्यांनी लिहिलेलं साहित्य आपल्याला खूप उपयोगाला येतं. बलाची उपासना त्यांनी सांगितलं. आता या बलाची उपासना म्हणजे काय करायचं. आता आपण सगळेजण कोणत्या ना कोणत्या महाराष्ट्रातील गावाचे असणार. ओके, आता महाराष्ट्रापुरतं फक्त बोलतो मी. महाराष्ट्रामध्ये जर बघितलं, शक्यतो असं गाव आपल्याला सापडणार नाही की जिथं हनुमान किंवा मारुतीचं मंदिर नाही. ही मारुतीची मंदिरं
आली कुठनं, याचा जर आपण शोध घेतला तर आपल्याला असं जाणवतं की ही फक्त मारुतीची मंदिरं म्हणजे मंदिरं नव्हती. मला अजून आठवतंय, माझं वय साधारणतः 50 आहे, पण अजूनही मारुतीच्या मंदिराच्या पुढं व्यायामशाळा चालायच्या. आणि या व्यायामशाळा लोकांनी व्यायाम करावा, लोकांनी बलदंड व्हावं आणि अन्यायाचा प्रतिकार करावा, याच्यासाठी पूर्ण महाराष्ट्रभर मारुतीची मंदिरं गावोगावी स्थापन केलेली आहेत. त्या मंदिराचा उद्देश लोकांनी बलदंड व्हावं हा एवढाच होता. श्रीराम ची उपासना करा हा तर त्यांनी मंत्र दिलाच दिला, पण तुम्हाला स्वतः सुद्धा बलदंड होण्यासाठी बलदंड, मला वाटतंय श्रीराम हे वेगळं दैवत आहे आणि मारुती हे वेगळं दैवत आहे. मारुतीकडे बघितल्यानंतर एक बलाची उपासना केली तर आपल्याला पण त्यांच्याकडे बघितलं तर आपल्याला वाटतं असं काहीतरी करावं. आता सध्या ते राहिलेलं नाही, पण त्यावेळेस एका पूर्ण पिढीला बलदंड घडवण्यासाठी मारुतीची मंदिरं गावोगावी स्थापन झालेली होती आणि पूर्ण महाराष्ट्राला एक मावळ्यांची फौज तयार करण्याचं काम समर्थांनी केलेलं आहे. आणि ज्यावेळी शिवराय आणि आपले समर्थ यांच्या वयामधलं जर अंतर पाहिलं तर साधारणतः 22 वर्ष शिवरायांपेक्षा समर्थ मोठे होते. ते पुढे येणार आहे, आपण त्याच्यात बघूयात. पण ही एक हा जो क्रम आहे हा खूप इंटरेस्टिंग आहे आणि आपल्याला मग त्याच्यामुळे करते स्वराज्यामध्ये समर्थांचं योगदान काय, हा प्रश्न आपल्याला तिथं पडत नाही. यज्ञपूजा हे तर झालंच की प्रयत्न आहेत त्याची पूजा केली पाहिजे, प्रयत्न करत राहिलं पाहिजे. कठोर परिश्रम तर आहेच, पण प्रयत्न करून आपण पुढे गेलं पाहिजे. आणखी एक त्यांनी सांगितलं, माणसाचं चरित्र हे शुद्ध असलं पाहिजे, कारण त्याच्यामुळं तुमच्या आयुष्यामध्ये चांगले चांगले इफेक्ट होतात. हे काय नवीन सांगण्याची गरज आहे असं काही नाही, पण शुद्ध चरित्र हे त्यांनी त्यांच्या ज्यावेळेचे 1000 मठ स्थापन केलेले समर्थांनी त्यांच्या जीवित कार्यामध्ये महत्वाचं जर कोणतं कार्य केलं असेल तर समाजाचं प्रबोधन करण्यासाठी. आता त्यावेळेस काय चॅनल नव्हते, त्यावेळेस एका ठिकाणी बोलला तर आता जसं पूर्ण जगामध्ये व्हिडिओ ब्रॉडकास्ट होतो, आपण सुद्धा आता त्या टेक्नॉलॉजीचा उपयोग करतोय, पण त्यावेळेस ते काही तसं नव्हतं. मग समाजाचं प्रबोधन कसं करणार? मग त्यांनी मठाची स्थापना केलेली, ह्या मठांमधून ते कार्य करायचे आणि म्हणून तिथला जो मठाचा जो प्रमुख असतो त्याला ते महंत म्हणायचे. ह्या महंताचं चारित्र्य नुसतं म्हणजे अखंड ब्रह्मचर्य ही त्यांची खूप मोठी अट होती आणि ते खूप त्याच्याबद्दल स्ट्रिक्ट होते. अजूनही आपण काही मठांमध्ये जर गेलो तर तिथं त्याची उपासना चालू आहे आणि आजही जर 40 ते 50-55 वयाची जी तिथं त्यांचे जे महंत आहेत त्यांच्या म्हणजे त्यांची त्वचेकडे जरी बघितलं आणि चेहऱ्याकडे बघितलं तजेलदार त्वचा असते आणि असं जाणवतं की त्यांच्याकडे खूप मोठी एक शक्ती आहे आणि ही शक्ती म्हणजे समर्थांच्या जे काही गोष्टी आहेत त्या पालन केल्यामुळे आलेली आहे. आता आपण थोड्या वेळेमध्ये समर्थ रामदास यांचा जीवन प्रवास बघणार आहोत. स्लाइड घेण्यामागे माझा उद्देश असा आहे की हे आपल्याला इंटरनेटवर कुठेही भेटेल, विशेष काय त्याच्यामध्ये मोठी गोष्ट नाहीये, भेटतं पण आपण बघत नाही. तर आज आपण एका स्लाइड मध्ये आणि एक 3 ते 4 मिनिटांमध्ये आपण हे बघू शकतो की समर्थांचा जन्म 1608 साली झाला. त्यांची मुंज 1613 साली झाली. तुम्हाला ऐकून माहिती असेलच की 1620 मध्ये शुभमंगल सावधान व्हायच्या अगोदर ते मंडपातून पलायन केलं आणि ते एका डोहामध्ये एका लपून बसले, ते कुणाला सापडले नाही. आणि आश्चर्य असं वाटतं की केवळ वय वर्ष 12 वयाचा कोणीही मुलगा केवळ 12व्या वर्षी हे असं काहीतरी करावं, हे कसं काय करू शकतो? आज 12 वर्षाची आपली मुलं सुद्धा बघितली
तर आपण छोटी छोटी म्हणून सोडून देतो त्यांना. पण समर्थ वयाच्या 12व्या वर्षी घरातून त्यांनी लग्न न करण्याचा निर्णय घेणं, त्यावेळेस काही ह्या वयामध्ये काही जास्त काही जगाची जाण नसते. त्यांना जाण कुठून आली काही माहित नाही. मग तिथून ते नाशिकला गेले. नाशिकला त्यांनी 12 वर्षे तपश्चर्या केली आणि 1620 ते 1632 पर्यंत त्यांनी नाशिकला पूर्ण तपश्चर्या केली. त्याच्याविषयीचे पूर्ण डिटेल्स आपण घेणार आहोत पुढं. 1620 साली ते घरातून निघून गेले. त्यांची ज्यावेळेस तपश्चर्या सुरू झाली त्यावेळेस 1630 साली, काही ठिकाणी 1628 पण आहे, की शिवाजी राजांचा जन्म शिवनेरीवर झाला. 1630 आपण आता धरूयात. तर 12 वर्ष त्यांनी तपश्चर्या केली. त्यावेळेस त्यांची तपश्चर्या पूर्ण झाली 1632 साली. त्यांची आणि शिवाजी शहाजी राजे यांची भेट झाली 1632 मध्ये, अशी इतिहासामध्ये नोंद आहे. ज्यावेळेस पहिल्यांदा शहाजी राजांची आणि समर्थांची भेट झाली त्यावेळेस शिवराय अवघे 2 वर्षाचे होते. ओके, काही प्रॉब्लेम नसेल. आवाज येतो असं सनी भाई, आवाज येतो ना क्लिअर? ऑल गुड. हो येतोय पण नेटवर्कचा थोडा प्रॉब्लेम आहे इथं गावी ना, त्याच्यामुळं क्लिअर नाही येत आवाज. ठीक आहे, काय हरकत नाही. ओके, रेकॉर्डिंग करून ठेवा तुम्ही. आवाजाचाच प्रॉब्लेम आहे थोडा. हो 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 चला, धन्यवाद. चालेल. सगळे मेटवर जा. धन्यवाद. ओके. 1632 साली त्यांनी शहाजी राजे यांच्या बरोबर ज्या वेळेला भेट घेतली त्याच्यानंतर अभ्यास त्यांचा खूप झालेला होता आणि मग त्यांनी ठरवलं की 12 वर्ष भारत भ्रमण करायचं. त्यांनी महाराष्ट्रातून भ्रमण सुरू केल्यानंतर पंजाब, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, कन्याकुमारी, पश्चिम बंगाल ही सगळी आपली राज्य त्यावेळी पायी चालत केलेली. त्यावेळेस त्यांचा अभ्यास पण सुरू होता आणि 1644 साली त्यांचं भारत भ्रमण पूर्ण झालं आणि परत ते महाराष्ट्रात आले 1645 साली. आता 1645 सालीच बघितलं तर शिवाजी महाराज साधारणतः 15 वर्षाचे झाले होते तोपर्यंत. आणि 1649 साली चाफळ येथे श्रीराम मूर्तीची स्थापना केली. शिवाजी महाराजांचं वय त्यावेळेस 19 वर्षाचं होतं. आता एका शब्दामध्ये हे ऐकणं सांगणं हे आपल्याला खूप सोपं वाटतं की चाफळ येथे 1619 साली श्रीराम मूर्ती त्यांना सापडल्या, त्यांनी स्थापना केली. हे मला वाटतं बऱ्याच जणांना माहित पण असेल, त्यात काही मोठी इन्फॉर्मेशन नाही आहे. पण त्याच्यामध्ये गंमत अशी आहे की सज्जनगडचा परिसर त्यावेळेस आदिलशहा यांच्या ताब्यात होता. त्यावेळेस आपलं राज्य तिथं नव्हतं, यवनांचं राज्य होतं, मुसलमानांचं राज्य होतं. आणि मुसलमानांचे सरदार असताना त्या सरदाराकडे जाऊन की आम्हाला आमच्या हिंदू धर्माची मूर्तीची स्थापना करायची आहे हे सांगणंच मोठी गोष्ट होती. कदाचित तिथं तुमचं म्हणजे डोकं सुद्धा किंवा तुमचा मुंडकं कलम होण्याचा सुद्धा धोका होता. पण समर्थांनी त्यावेळेचे सरदार म्हणा किंवा आदिलशाहीकडनं ते करण्याचा प्रयत्न केला. आणि मग 1949 साली अनुग्रह शिवाजी राजांना दिला. शिवाजी राजे संत तुकाराम हे समकालीन संत होते. ही सगळी जर तुम्ही स्थिती बघितली तर 1681 साली त्यांनी दासबोध लिहिला आणि 1682 साली त्यांनी महानिर्वाण केलं. आपल्याकडे वेळेअभावी 10 मिनिट राहिल्यात, 5 मिनिटांमध्ये मला संपायला हवंय. वेळेचं भान मला काही राहिलं नाही, मी त्याच्याबद्दल माफी मागतो. समर्थांचं नाव, ही इन्फॉर्मेशन इंटरनेटवर आहे तर मी काही जास्त वेळ घेणार नाही. समर्थांचं नाव नारायण सूर्याजी ठोसर होतं आणि 1608 साली त्यांचा जांब महाराष्ट्र येथे जन्म झाला. आणि हे आपण बघितलेलं आहे की श्रीराम आणि हनुमंत यांना उपास्य त्यांनी मानले. परमार्थ, स्वधर्म निष्ठा आणि राष्ट्रप्रेम यांच्या बाजूने महाराज त्यांनी
केलं. त्यांच्या आईचं नाव रानूबाई होते. नाशिकमध्ये त्यांनी आपल्याला 12 वर्ष तपश्चर्या केली नंदिनी नदीच्या काठावर. त्यावेळचं एक महत्वाचं सांगायचं म्हणजे पूर्ण रामदासांनी रामनामाचे 13 कोटी वेळा नामस्मरण केले. नामस्मरण करताना नुसते ते नामस्मरण करत नव्हते, 12 वर्ष त्यांनी सगळे ग्रंथ आणि वेद यांचा अभ्यास केलेला आहे आणि त्यांचा अभ्यास करून त्यांनी दासबोधाची पायाभरणी तिथं केलेली आहे. त्यावेळेस त्यांचं ज्यावेळेस कंप्लीट 12 वर्षाचं तपश्चर्या झाली त्यावेळेस त्यांचं वय 24 वर्ष होतं आणि 24 वर्षाच्या वयामध्ये झाडपाल्याचं सुद्धा त्यांनी म्हणजे त्या काळचे ते वैद्य जे म्हणतात त्या वैद्याचं पण एक नॉलेज त्यांना ज्ञान प्राप्त झाले नाही. एका मरणासन्न व्यक्तीला त्यांनी जीवदान दिलं आणि त्याच्यानंतर त्यांचं नाव तिथं खूप झालेलं. समर्थांच्या आयुष्यामध्ये अशी घटना घडली की ज्यावेळेस ते भारत भ्रमणला होते त्यावेळेस गुरु हरगोविंद सिंग ते त्यांना भेटले एकदा आणि त्यांच्याबरोबर 1000 सैनिक असायचे, 2 तलवारी असायच्या. तर समर्थांनी त्यांना विचारलं, म्हणजे तुम्ही तर म्हणे देवाची उपासना करता आणि हे 1000 सैनिक हे कशासाठी, याची काय गरज आहे? तर त्यांनी सांगितलं की हरगोविंद सिंग म्हणाले त्यांच्याकडे 2 तलवारी असायच्या, एक तलवार धर्माच्या रक्षणासाठी आणि दुसरी स्त्रियांच्या शील रक्षणासाठी. समर्थांनी पुन्हा आश्चर्याने विचारले आणि असा फौजफाटा. त्यावर हरगोविंद सिंग म्हणाले, धर्माचे रक्षण करणारे सैन्य आहे. सध्या शत्रू एवढे अन्याय करीत आहेत, केवळ शांती आणि सलोख्याने यांनी प्रश्न सुटणार नाहीत. आपण शस्त्रसज्ज झालं पाहिजे. जगात दुर्बल माणसाला काही किंमत नाही, आपण बलशाली झाले पाहिजे. ह्या गोष्टीचा त्यांच्यावर एवढा मोठा परिणाम झाला की त्यांनी पूर्ण आपल्या जीवित कार्यामध्ये बलशाली होण्याचा मनामध्ये ठेवून त्यांनी आपली संपूर्ण कृती केलेली आहे. त्यांच्याकडे एक कृपण असायचा, कृपण नाही एक काठी असायची आणि त्या काठीमध्ये नेहमी एक चाकूसारखं एक गोष्ट असायची, त्याच्यामध्ये लाकडी कवर असायचं. त्याच्यामध्ये ते कधी कधी फिरताना जंगली जनावरं वगैरे आली तर स्वतःचा बचाव करण्यासाठी म्हणून फक्त ते यूज करायचे. त्यांच्या तत्वज्ञान याच्यावर आपण आज काही जास्त बोलणार नाहीये. समर्थांचा संप्रदाय काय होता याच्यानंतर आपण नंतर बोलणार आहोत. शिवाजी राजां आणि समर्थ यांचं अतूट नातं होतं. निश्चयाचा महामेरू, बहुत जनासी आदरू, अखंड स्थितीचा निर्धारो, श्रीमंत योगी यशवंत, कीर्तिवंत सामर्थ्यवंत, वरद पुण्यवंत, नीतिवंत, जाणता राजा. जाणता राजा ही कन्सेप्ट किंवा हा जर शिवाजी राजांना कोणी दिला असेल तर ते समर्थ रामदासांनी. आता आपण थोडस शिवतरगड या विषयाकडे वळणार आहे. शिवतरगड हा खूप अतिसुंदर प्रकार आहे आणि याच्यासाठी मी दिनकर आदक यांना विनंती करतो की थोडी त्यांनी आम्हाला माहिती द्यावी. दिनेश. हरकत नाही. शिवतरगड पुण्यापासून 126 किलोमीटर अंतरावर आहे. शिवतरगड या ठिकाणी दासबोधाची निर्मिती झाली आणि हा नकाशा तुम्हाला दिसत आहे. मुद्दाम फक्त तत्वज्ञान सांगण्यापेक्षा किंवा सेशन घेण्यापेक्षा काहीतरी एक आणखी आपलं आयुष्य बदलेल असं काहीतरी सांगावं म्हणून ह्या गोष्टीचा आपण त्याच्यामध्ये उल्लेख केलेला आहे. हे जे दृश्य तुम्हाला दिसते हे वरंदा घाटातून शिवतरगडच्या बाजूचं दृश्य आहे. खूप सुंदर दृश्य असतं आणि वर्षातून एकदा तरी तिथं आम्ही जात असतो. आता कोरोनामुळे जाणं होत नाही, पण हे खरोखर अतिशय निसर्गरम्य दृश्य आहे. स्वर्गालाही लाज वाटावं इतकं सुंदर दृश्य असतं. धबधबे वाहत असतात, ढग असतात आणि तिथं आपण राहतो. हे जे दृश्य आहे हे समर्थांच्या शिवतरगडच्या बाजूला एक जो धबधबा आहे त्याचं दृश्य आहे आणि त्या दृश्याचं वर्णन त्यांच्या एका श्लोकामध्ये पण आहे. आणि 1930 साली शंकरदेव यांनी हे शिवतरगडची शोधून काढली ही शिवतरगड आणि हे
तुम्हाला जे दिसतंय तर शिवतरगडचं एक सुंदर मठ म्हणून आहे. इथं राहण्याची व्यवस्था असते आणि तिथं जाऊन आपण भक्ती करू शकतो. तिथं बुकिंग वगैरे करावं लागतं तुम्हाला जर पारायण वगैरे करायचं असेल तर. आणि आजूबाजूचा परिसर खूप सुंदर आहे. मी माझं संपवतोय. 3 मिनिटं राहिलेले. तर आपण आता कुणाला मतप्रदर्शन करायचं असेल तर आपण ओपन आहोत. सनी. हा. ओके, बोला 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 ना, तुम्ही बोला, काय हरकत नाही. बोला विजयजी, काय नाही, ओपन आहे. नाही, खूप सुंदर निवेदन केलेलं आहे या ठिकाणी. समर्थ रामदास आणि त्यांच्या जीवनावर आधारित गोष्टींबद्दल खूप सुंदर माहिती आज आपल्याला महेंद्र राजगुडे यांनी दिलेली आहे. त्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद मानतो. आणि पुढेही पुढील संभाषणामध्ये, पुढील लेक्चर्स मध्ये आपल्याला अशाच प्रकारची माहिती मिळेल आणि जेणेकरून आपल्याला समर्थ रामदास यांच्याबद्दल अधिक चांगल्या पद्धतीने समजून घेता येतील ही अपेक्षा बाळगतो. धन्यवाद. सगळ्यांनी फक्त 15 सेकंद बोलावे म्हणजे जास्त लोकांना वेळ भेटेल एवढी विनंती. 10 सेकंदात बोललं तर उत्तमच. नमस्कार, मी संतोष बोराडे बोलतोय पुण्याहून. हा बोला साहेब. हॅलो. नमस्कार, हा, बोला. नमस्कार. माझं एक खूप छान झालं आणि खास करून पीपीटीच्या फॉर्मॅटमध्ये खूप समजण्यास खूप सोपं गेलं. तर समर्थांविषयी अजून सखोल माहिती मिळावी म्हणून अशीच मालिका सुरू राहावी याच विषयाच्या संबंधात अजून येणाऱ्या जसं म्हणजे नियोजन होईल त्याप्रमाणे अशीच मालिका सुरू राहावी. हो, असं माझं तोच आपला मानस आहे. इथून पुढे आपण त्याची मालिका घेणार आहोत. कारण 30 मिनिटांमध्ये 30-35 मिनिटांमध्ये काही जास्त होत नाही, पण मालिका आपण ही सुरू ठेवणार आहोत. आणि याच्यामध्ये वेगवेगळे वक्ते आपण बोलवणार आहोत, ज्यांची समर्थावर किंवा ज्यांचा अभ्यास गाढा आहे अशी लोक असणार आहेत. तर त्याची खात्री बाळगावी. धन्यवाद. 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 तानाजी. हा, बोला बोला. खरोखर ही जी माहिती आहे ती अप्रतिम माहिती आमचे बंधू महेंद्र राजगुडे यांनी दिली. त्याबद्दल मी प्रतीक, आपल्याला बोलायचं, आता कसं बोलायचं, मतप्रदर्शन करायचं आपल्याला. बोल 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 बोल. हा, येतोय, आवाज येतोय, बोला बोला मनीषा, आवाज येतो. बोलू? हा, बोल बोल बोल. नमस्कार. बोला. जाधव मॅडम हॅलो. बोला. बोला, आवाज येतो. जाधव मॅडम बोला. हा, मी मनीषा जाधव. महेंद्र राजगुडे माझे मित्र आहेत. आयटी क्षेत्रात खूप चांगलं काम आहे त्यांचं, पण त्यांचं एक वेगळं अंग पण आज आम्हाला पाहायला मिळालं. त्यांची समर्थांविषयीची जी श्रद्धा, भक्ती, ती त्यांच्या निरूपणामधून आम्हाला दिसून आली. त्याबद्दल त्यांचे विशेष धन्यवाद. असंच कार्य त्यांच्या हातून घडो ही सदिच्छा व्यक्त करते. धन्यवाद. गुड. हॅलो. बोला. हॅलो. बोला.